दररोज सकाळी बिस्मिल्ला खान यांचे मामा अली बक्ष हे शेजारी असलेल्या जडोश्री बालाजी म्हणजेच महाविष्णू मंदिरात जात असत. त्यावेळी त्यांना दिवसभर शहनाई वाजवल्यानंतर महिन्याला 4 रुपये मिळायचे. बिस्मिल्ला सुद्धा कधी कधी सकाळी त्यांच्या मागे जायचे, त्यांचे संगीत ऐकायचे, मोहित व्हायचे आणि गोंधळून जायचे. मामा आणि भाचे हे दोघे सकाळच्या सत्रातील काम पूर्ण झाल्यानंतर जडो मंदिरातील बालाजी मंदिरात जायचे. तेथे अलीबक्ष यांच्यासाठी एक खोली नेमून दिली होती. दिवसभर जवळपास 5 तास ते तिथे सराव करीत असे. आणि ज्यावेळी अलीबक्ष यांचा सराव संपायचा त्यावेळी त्यांना दिसायचं की बिस्मिल्ला हे त्यांच्या समोर बसलेले आहेत. बिस्मिल्ला नेहमी गोंधळून जायचे की त्यांचे मामा हे बालाजी मंदिराच्या खोलीत सराव करण्यासाठी का जातात, कारण तोच सराव ते घरी सुद्धा करू शकतात आणि त्यांना कोणी त्रास सुद्धा देणार नाही. ह्याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता असायची आणि एके दिवशी न राहून त्यांनी मामांना याबद्दल विचारलं. मामाने आपल्या कुलपावर शेवटचा हात मारला आणि उत्तर दिलं, एक दिवस तुला ते नक्की कळेल. बिस्मिल्लाने पटकन विचारलं, पण मामू मी शहनाई कधी वाजवणार? आणि मामू म्हणाले, कधी वाजवणार ही काय विचारायची गोष्ट आहे का? तू आजपासूनच सुरुवात करीत आहेस. लगेच मामा अली यांनी त्या संध्याकाळी बिस्मिल्ला यांना जडो महाविष्णू मंदिरात घेऊन गेले आणि त्यानंतर बालाजी मंदिराच्या त्या खोलीत घेऊन गेले, ज्या खोलीत त्यांनी रात्रीच्या शहनाई वादनानंतर जवळजवळ 18 वर्ष सराव केला होता. शेवटी मामू अली यांनी बिस्मिल्ला खान यांना तिथे सराव करण्याची परवानगी दिली. ती परवानगी देत असताना मामू अली यांनी एक ताकीद दिली की या मंदिरात जर तुला काही वेगळा अनुभव आला किंवा काही वेगळे दिसले तर कोणाला काही सांगायचे नाही. बिस्मिल्ला खूप आनंदित झाले आणि त्यांनी त्या खोलीत 4 ते 6 तास सराव केला. 4 भिंतींच्या बाहेर होणाऱ्या बदलाकडे दुर्लक्ष करून त्यांनी संगीताच्या सूरतालाची नवीन उंची आणि खोली शोधून काढली. आपले संगीत सुधारण्याच्या इच्छेने बिस्मिल्ला यांना झपाटून टाकले होते. एके दिवशी बिस्मिल्ला खान हे पहाटे 4च्या सुमारास बालाजी मंदिराच्या आवारात एकटेच होते आणि ते त्यांच्या शहनाईचा सरावात मग्न होते. त्यावेळी अचानक त्यांना आपल्या शेजारी कोणीतरी बसले असल्याची जाणीव झाली आणि जेव्हा त्यांनी बघितलं तर ते दुसरे कोणी नसून भगवान बालाजी होते. भगवान बालाजी आपल्या शेजारी बसलेले असलेले बघून बिस्मिल्ला हे स्तब्ध झाले आणि अवाक राहिले. त्यांचा अवाकपणा बघून भगवान बालाजींनी हसत हसत म्हटले की वाजवा. परंतु बिस्मिल्ला हे अजूनही आश्चर्याच्या धक्क्यातून सावरू शकले नव्हते आणि त्यामुळे भगवान बालाजी हसले आणि तिथून निघून गेले. बिस्मिल्ला खान हे त्या दिवशी लगेच आपले गुरु आणि मामा अली बक्ष यांच्याकडे गेले आणि घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. तो प्रसंग ऐकताच मामा अली यांनी, तुला मी सांगितलं होतं की काही वेगळं दिसलं किंवा अनुभव आला तर कोणाला काहीही बोलायचे नाही. मुस्लिम श्रद्धा असूनही प्रसिद्ध उस्ताद बिस्मिल्ला खान हे भगवान श्रीकृष्णाबद्दल प्रचंड आदर बाळगत असत, ज्यामुळे दयाळू असलेला परमेश्वर श्रीकृष्ण हा त्यांच्यासमोर स्वतः प्रकट झाला असावा. तसेच एकदा बऱ्याच वर्षापूर्वी उस्ताद बिस्मिल्ला खान एकदा जमशेदपूर ते वाराणसी असा रेल्वेने प्रवास करीत होते. हे कोळशावर चाललेल्या पॅसेंजर ट्रेनमध्ये थर्ड क्लासच्या डब्यात प्रवास करीत होते. एका मध्यम ग्रामीण रेल्वे स्थानकावरून ज्या बोगीत उस्ताद बसले होते त्याच बोगीत एक तरुण गोरक्षक आला. तो दिसायला सावळा आणि हडकुळा असलेला तरुण होता व तो बासरी वाजवत होता. उस्ताद असलेले बिस्मिल्ला त्या तरुणाच्या उत्तम दर्जाच्या संगीताने थक्क झाले, कारण तो तरुण कोणता राग वाजवित आहे ह्याची सुद्धा त्यांना कल्पना येत नव्हती. उस्ताद बिस्मिल्ला यांच्या म्हणण्यानुसार हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात भगवान श्रीकृष्ण होते, जे स्वतः परमात्मा आहे. तरुणाच्या म्हणजे कृष्णांच्या बासरीतून वाहू लागलेल्या या नाद ब्रह्मातील संगीताच्या रूपातील ब्रह्म अमृत तुल्यामुळे उस्तादांचे हृदय आनंदाने भरले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या तरुणाच्या या अतुलनीय बासरी वादनानंतर उस्तादांनी त्या तरुणाला जवळ बोलावले आणि त्याला आपल्याजवळ असलेल्या रोख रकमेतील 1/4 भाग दिला
व त्याला पुन्हा तोच राग वाजवण्यास सांगितलं. तो तरुण म्हणजे भगवान कृष्ण बासरी वादन करण्यास खुशीने तयार झाला आणि उस्ताद बिस्मिल्ला यांच्याकडील सर्व रोख रक्कम संपेपर्यंत असेच चक्र सुरू राहिले. आणि जेव्हा हे चक्र थांबले, त्यांच्या पुढच्याच रेल्वे स्टेशन तो तरुण उतरला आणि गायब झाला. खरं म्हणजे उस्ताद बिस्मिल्ला खान हे कुंभमेळ्याशी संबंधित एका संगीत मैफिलीत भाग घेण्यासाठी जात होते. त्या मैफिलीत उस्ताद ह्यांनी नवीन राग, जो त्या दिवशी त्यांनी कृष्णाकडून शिकला होता, तो शहनाईवर वाजवला. श्रोत्यांना त्यांचा नवीन सुरेल असा राग इतका आवडला की उस्तादांना तो पुन्हा पुन्हा वादन करण्याची लोकांची विनंती केली. तेथे असलेल्या अनेक संगीत अभ्यासकांना त्या रागाला काय म्हणतात हे समजू शकले नाही, म्हणून त्यांनी बिस्मिल्ला खान यांना त्याबद्दल विचारले. उस्ताद यांच्या म्हणण्यानुसार ह्या रागाचे नाव कान्हारीरा होते. दुसऱ्या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रामध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या या नवीन मधुर रागाबद्दलच्या बातम्या छापून आल्या. ते वाचून प्रसिद्ध संगीतकार बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांनी बिस्मिल्ला खान यांच्याकडे कान्हारीरा रागाच्या गुंतागुंतीबद्दल विचारपूस केली. उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी त्यांच्याकडे सत्याची कबुली दिली आणि कान्हारीरा राग गाऊन दाखवला. तो ऐकल्यानंतर जगातील सर्वात महान बासरीवादक हरिप्रकाश चौरसिया यांच्या डोळ्यातून सुद्धा आनंदाश्रू निघाले. कान्हारीरा हा भारतातील संगीतातील एक पवित्र राग आहे, कारण ते श्रीकडून आलेले आहे. देवाचे देव कृष्णाच्या कमलरूपी ओठातून ते आलेले आहे. जेव्हा त्यांच्या शिष्याचा सन्मान करण्याचा विचार भगवान श्रीकृष्णांच्या मनात येतो, तेव्हा त्यांच्या सन्मानाच्या पद्धती ह्या खूप रहस्यमय असतात. भगवान श्रीकृष्ण हे जात, पंथ किंवा धर्मावर आधारित भेदभाव करीत नाहीत. फक्त आणि फक्त भक्ती इतकीच एक अट त्यांची असते. सर्व श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु.